उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यामध्ये शिवाजीनगर, कसबा, कोथरूड, पर्वती परिसरात रोड शोच्या माध्यमातून प्रचार करतायत। त्यांनी काल पिंपरी चिंचवडमध्ये प्रचार सभा घेतली। पिंपरी चिंचवडमध्ये 25 वर्ष सत्तेत असताना या भागाचा कायापालट केला, मात्र गेल्या काही वर्षात या महापालिकेची दारुण अवस्था झाली आहे अशी टीका त्यांनी केली। स्थानिक नेत्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे मनपा कर्जबाजारी झाली आहे, मोठ्या प्रमाणात बिलं थकीत आहेत असा आरोप करत त्यांनी सत्ताधारी भाजपाच्या स्थानिक नेत्यांवर टीका केली। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विकासासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता द्यावी असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी बोलताना केलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अकोला महानगरपालिका